गुंतवणूक करण्याबद्दल चर्चा झाली. आई तुळजाभवानीचे ते निश्चित भक्त आहे आणि तुळजापूरला निश्चितपणे मला गुंतवणूक करायची आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर काही ठिकाणं त्यांना आपण दाखवली होती आणि ती प्रक्रिया तेव्हापासून चालू आहे. कौडगावला आपण टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने साईड बाय साईड आपले प्रयत्न चालू आहेत. 2 दिवसापूर्वी संजय सावकारे आपले वस्त्रोद्योग मंत्री आहेत त्यांच्याही अध्यक्षतेखाली बैठक झाली. तिथेही टेक्निकल टेक्सटाईल्स असोसिएशन भारताचं जे आहे त्याचे प्रतिनिधी आले होते. ती प्रक्रिया चालू आहे. परंतु आता डिफेन्सच्या बाबतीमध्ये एक वेगळा विषय हाताळणं शक्य होत असल्यामुळे आपण कौडगावला याचा आता विचार करायचं ठरवलं आहे आणि टेक्निकल टेक्सटाईलचं जे आपलं प्लॅनिंग आहे ते मग काही प्रमाणामध्ये वडगावला, काही प्रमाणामध्ये ताराच्या तिथे गरजेनुसार शिफ्ट करायचं असं प्राथमिक ठरलं आहे. फायनल जे आहे ते काही दिवसांमध्ये निश्चित होईल. परंतु आजच्या मितीला गणेश नेवे जे आहेत त्यांनी श्रीगोंदा आणि कौडगाव या 2 ठिकाणी 2 कॉम्प्लेक्सेस करण्याच्या बाबतीतलं नियोजित केलं आहे. श्रीगोंद्याला ते शेल्स बनवणार आहेत आणि आपल्या इकडे मात्र ते TNT आणि प्रोपेलंट बनवणार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बॉम्बगोळा असला, मिसाईल असली तर त्याचा बाहेरचा भाग आहे त्याला शेल म्हणतात आणि आतमध्ये जो दारुगोळा असतो किंवा हे मिसाईल पुढे जावी म्हणून प्रोपेलंट असतात. म्हणजे ते पेटल्यानंतर मिसाईलला पुढे घेऊन जातात. तर प्रोपेलंट आणि TNT ह्या 2 गोष्टी आपल्या कौडगावला त्याचं उत्पादन करायचं असं त्यांनी साधारण ठरवलेलं आहे. आपल्या भागामध्ये आता सध्या 1000 एकर जमीन उपलब्ध आहे. त्याच्यातली अंदाजे 800 एकर जमीन ही ग्लोबल फोर्ज नावाची त्यांची कंपनी आहे. त्यांनी मागणी केलेली आहे आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या सब कमिटीने तत्वतः त्यांना तिथे ती परवानगी देण्याचं ठरवलेलं आहे. काही सवलतीच्या दरांमध्ये त्यांना जमीन दिली जाईल आणि बाकीच्या काही बाबी याच्यामध्ये दिल्या जातील. या ग्लोबल फोर्जच्या माध्यमातून जे मॅन्युफॅक्चरिंग येईल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर्स लागणार आहेत, केमिकल आणि मेकॅनिकल इंजिनियर्स. कालच गणेश नेवेंबरोबर अगदी डिटेलमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की साधारण 2000 इंजिनियर्स त्यातले प्रामुख्याने केमिकल इंजिनियर्स त्यांना लागणार आहेत या युनिटसाठी. आणि या युनिटच्या माध्यमातून या 2000 इंजिनियर्सच्या व्यतिरिक्त अजून 1000 लोकांना रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे. म्हणजे अंदाजे 3000 लोकांना रोजगाराची संधी आणि पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे 2000 कोटीची गुंतवणूक करण्याच्या बाबतीत त्यांनी काल मला शब्द दिलेला आहे. त्याचबरोबरीने 200 एकर जागा ही भारत बायोगॅस प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची सबसिडियरी दुसरी एक कंपनी आहे. तिच्या माध्यमातून CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्याच्या बाबतीतलं त्यांचं नियोजन आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस आपल्याला माहिती असेल की त्याला रॉ मटेरियल म्हणून नेपियर ग्रास वापरण्याचं एक नियोजन आहे. तर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन नेपियर ग्रासचं उत्पादन करायचं आणि जसं साखर कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकरी रिलेशन आहे त्याच धर्तीवरती नेपियर ग्रास आणि CBGचं युनिट अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात कौडगावला युनिट टाकायचं आणि टप्प्याटप्प्याने आपल्या 8ही तालुक्यांमध्ये CBGचं एक युनिट टाकायचं असं साधारण काल आमचं ठरलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने लागणारी गुंतवणूक आणि बाकीच्या बाबी आहेत या बाबतीत देखील त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आणि गुंतवणूक करण्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून पुढचा अजून एक टप्पा या बाबतीत देखील नियोजन झालं आहे. ते म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं एक हब करायचं. आता 1000 एकर जागा किंवा 800 एकर जागा याला काही पुरेशी नाही आहे. आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की 2004-05 मी उद्योग खात्याचा राज्यमंत्री असताना कौडगाव आणि मग लागून भातंबरा बार्शीतला भाग असं करत आपण 10,000 एकरवरती पहिलं आपलं MIDCचं इंडस्ट्रीयल पार्कचं नियोजन केलं होतं. 10,000 एकर जमीन आपण भूसंपादन करायचं ठरवलं होतं.
परंतु तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं की 10,000 खूप होतं, मग तिथं मला 500 वगैरे म्हणत होते. पण मी 2,500 वरती फायनली अग्री झालो होतो. 2,500 पैकी 1,500 कोळगावची जी आपण आता संपादित केली उपलब्ध आहे, आणि 1,000 एकर होती ती बार्शीमध्ये. आणि तो पट्टा जो 10,000चा होता तिथे बऱ्यापैकी पडीकच जमीन आहे. मग आज महसूल विभागाला आपण त्याबद्दलच्या सूचना दिल्यात आणि या 1,000 एकरला लागून सलग आपल्याला अजून 4,000 एकर उपलब्ध होऊ शकते का याचा अभ्यास, जी आधीची 10,000 होती त्याच्याच अनुषंगाने त्यातले 4,000 सलग मिळू शकतात का. म्हणजे गौरगावला लागून पुढे मला वाटतं जुनोनी येईल आणि इतरही काही गावं येतील, तिथली पडीक जमीन जी आता शेतीसाठी वापरली जात नाही अशी जमीन सलग उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये नियोजन झालं आहे. त्याची माहिती काढणं, बाकीचे डिटेल्स काढणं ही प्रक्रिया सुरू केली आहे. आणि एकतर MIDC भूसंपादन करेल किंवा पासओव्हर नावाच्या यंत्रणेच्या माध्यमातून ही जमीन संपादित करायचं साधारणपणे ठरलं आहे. तर थोडक्यात 3 मुद्दे. पहिला मुद्दा म्हणजे साधारण 2,000 कोटीची गुंतवणूक आणि 3,000 लोकांना रोजगाराची संधी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे TNT आणि प्रोपेलंटचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपण फक्त डिफेन्सवरती मर्यादित न ठेवता आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नेपियर ग्रासच्या माध्यमातून एक वेगळी संधी उपलब्ध करून द्यायची. CBG बनवायचं. ते CBG शक्यतो धाराशिवमध्येच विकलं जाईल असाही आमचा विचार आहे. आणि CBG काढल्यानंतर जे काही खत निर्मिती होते, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ते देखील प्राधान्याने धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाच द्यायचं असं देखील नियोजन आहे. तर हे ब्रॉड मुद्दे आहेत. आता निवे इंडस्ट्रीजच्या बाबतीत अजून 2 गोष्टी सांगायला हरकत नाही. पहिला मुद्दा म्हणजे मी बोलल्याप्रमाणे चाकणचं युनिट जे आहे ते आता मॅन्युफॅक्चरिंग करतं आहे. तिथे काही AK-47 सारख्या किंवा AK-57 आहे माहीत नाही मला, पण 56, तर त्याचं जे आहे उत्पादन आणि इतर मिसाईलचं उत्पादन वगैरे तिथे केलं जातं आहे. 26 जानेवारीला रिपब्लिक डेच्या परेडमध्ये जी मिसाईल दाखवली गेली त्याच्यावरती ती निवे इंडस्ट्रीजने केलेली होती असं मला काल त्यांनी सांगितलं. आणि शिर्डीला त्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये भूमिपूजन केलं होतं. तिथलं युनिट जे आहे ते 23-24 मेला राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे. तर थोडक्यात एक एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्री आपल्याकडे येते, त्याचं मोठं समाधान आहे. आणि त्यांनी फक्त डिफेन्सपुरतं मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांचा विचार करून CBGचा पण विचार केला आहे. ही एक आपल्यासाठी मोठी जमेची बाब राहणार आहे. आणि आपलं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने हा खूप वेगळा मोठा विषय होईल. कारण 2,000 इंजिनियर्स जर काम करणार असतील इथे तर स्वाभाविकपणे 2,000 कुटुंबांची सोय कदाचित नव्याने मोठ्या प्रमाणात आपल्या भागात होईल. म्हणजे आपल्या शहरात आणि शहराच्या परिसरामध्ये गुंतवणूक येणं आणि आपलं ओव्हरऑल दरडोई उत्पन्न वाढण्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल. आणि शेवटचा मुद्दा परत रिपीट करतो, तो म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब करण्याच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. आणि हे सर्व विषय जे आहेत ते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर देखील चर्चा करून अंतिम केलेले आहेत. आणि टप्प्याटप्प्याने सर्वांच्या मदतीने मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आपले पालकमंत्री महोदय आणि सर्वांच्या मदतीने आपण या विषयामध्ये पुढे जायचं ठरवलं. काही आपले प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे. नाही, तो फक्त मेन रोड झालेला आहे. आपण अजून बारकावे जे आहेत त्याचं आपण डिझाईन केलेलं आहे. आत्ता जे रस्ते आपण घेतोय सुरुवातीला ते सगळे मेन रोड्स आहेत. त्याच्यामध्ये कुठला वेस्टेजचा विषय नाही. डिफेन्सचा उद्योग किती दिवसात चालू करणार आहे? काय म्हटलं? डिफेन्सचा हा जो उद्योग आहे मिसाईलचा किती दिवसात चालू करणार आहे? त्याच्याबद्दल ते संबंधित लोकच येऊन आपल्याला सांगतील. मी आता काय सांगतोय, मला 2 गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. एक म्हणजे झालेला निर्णय की कॅबिनेटने ठरवलंय की यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा इतर काही मदत करायची
जेणेकरून धाराशिवला त्यांनी आवर्जून यावा. दुसरा मुद्दा आहे की श्रीगोंदा आणि कौडगाव काही भाग ते श्रीगोंद्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे आणि काही भाग आपल्याकडे करणार आहे. त्यामुळे त्यांचं स्ट्रॅटेजी जी आहे ती क्लिअर आहे. धाराशिव कसं आहे, गेल्या वर्षी आम्ही त्यांना अगदी मोर्टापासून माळुंब्र्याची जागा दाखवली, अपसिंग्याची तिथे जागा दाखवली आणि कौडगावची जागा दाखवली. त्यांना 1000 एकर तरी जागा हवी होती आणि कदाचित त्यांना हे TNT प्रोपेलंट असल्यामुळे त्यांना वस्तीपासून पण थोडी लांब पडली. इतर ठिकाणी कदाचित जागा त्यांना उपलब्ध झाल्या असतील ते वस्तीजवळ असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं की आईचा मी भक्त आहे आणि आईच्या जिल्ह्यामध्ये मला ते करता येत असेल तर माझं मी भाग्य समजतो. कंपनीसोबत काय नाही, आपण आता जागा वाढवू ना, आपल्याकडे जागेची अडचण नाही आहे. टेक्निकल टेक्सटाईल पार्कची प्रक्रिया पण साईड बाय साईड चालूच आहे. शब्द दिलाय असं नाही, त्यांनी प्रपोजल कॅबिनेटला दिला. पद्धत कशी असते की उद्योग खात्याकडे प्रस्ताव दिला जातो, उद्योग खातं जे आहे ते सब कमिटीकडे प्रस्ताव देतं आणि सब कमिटी मग त्याला मान्यता देतं आणि काही त्यांना सॉफ्ट द्यायचे असतील, इन्सेंटिव्ह द्यायचे असतील, ते सवलती द्यायच्या असतील तर तो निर्णय जो आहे तो त्यांच्या लेवलला घेतला जातो. आपण CMO किंवा देवेंद्रजींच्या वेबसाईटवरती बघितलं किंवा फेसबुकवरती बघितलं तर त्यातले काही डिटेल्स तुम्हाला दिसतील. ऑर्डिनन्स फॅक्टरी आपण जिथं तयार करतोय त्याच्या आसपासच्या प्रिमायसेसमध्ये इतर उद्योग आपण सुरू करू शकतो किंवा भविष्यामध्ये जसं आपण सांगता की टेक्निकल टेक्सटाईल तिथं चालू करतोय तर त्याला काही अडथळा येणार आहे का किंवा 1000 एकर त्यांची असणार. 1000 एकरच्या सेंटरला साधारण मधोमध किंवा जिथे हॅबिटेशन पासून लांब एरिया आहे तिथे त्यांची मूळ फॅक्टरी असणार. बाकीचं इथे मोकळं असणार. त्यांना अशी गरज असते की अजून जसं आपलं तेरखेड्यात आपण बघितलं की आपण तेरखेड्याच्या उद्योजकांना चायनाला पाठवलं होतं. तिकडनं परत आल्यानंतर त्यांना नियम जे आहेत की फायरवर्क्सची फॅक्टरी करत असताना आजूबाजूला किती जागा सोडायची हे नियम आहेत. तसंच ह्याचे नियम तर खूप वेगळे आहेत. आता भविष्यात एक्सपान्शन जर त्या कंपनीला करायचं असेल तर 1000 एकरपेक्षा जर जास्त जमीन लागली तर त्याचं प्रयोजन काय करणार सांगितलं मिळतं. आपण जे आहे ते 4000 त्यांचं म्हणणं आहे की 5000चं डिफेन्सचं हब करणं कदाचित त्यांनाच शक्य आहे. 5000 रिझर्व करतात. 5000 नाही, 1000 आपले उपलब्ध आहे ते देण्याच्या बद्दल कॅबिनेटच्या सब कमिटीने ठरवले. आता आपण ॲडिशनल 4000 उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत प्रक्रिया सुरू करतो. नाहीतर असं होऊ नये मागच्या वेळेस विदेशी गुंतवणूकदार आले करार वगैरे होऊ शकतं. आपल्याकडे बरेच काय असतात ते धारितले सूत्राचारी असतात, ते सांगता येत नाही ना. पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी स्वतःहून आता आपल्याकडे येण्याचं ठरवलंय आणि आपण ते पॉझिटिव्हली घ्यायला हवं सगळ्यांनी. आपल्याकडे जर गुंतवणूक येते आणि सगळ्यात चांगली मला आवडलेली गोष्ट काय आहे की फक्त डिफेन्स करून फक्त इंजिनियर्सला नोकरी किंवा 1000 लोकांना नोकरी एवढं मर्यादित नाही आहे. तर शेती अनेक दिवसांपासून आपण नेपियर ग्रासवरती काम करतोय. तुम्हाला माहिती असेल की तामळवाडीला रिलायन्सचं एक युनिट आहे CPGचं आणि ठोंबरे साहेबांनी पण एक CPGचं युनिट कारखान्यात काढलं आहे. आपल्या नळदुर्गला सुद्धा बसवराज धरणेचे भाऊ एक छोटं युनिट काढत आहे. नेपियर ग्रास म्हणजे बांबू वगैरे जसं असतं तसे ग्रास आहे आणि ते गवत जे आहे ते वर्षातनं 4 किंवा 6 वेळेस कापता येतात आणि 4-6 वेळेस कापल्यानंतर जसं ऊस असतो तसं हे स्टॉक त्या फॅक्टरीमध्ये वापरता येऊ शकतो. आणि त्याच्यापासून काय करतात तर एक तर लिक्विफाईड बायोगॅस करतात किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस. आमची चर्चा ही झाली आहे की हा बायोगॅस प्राधान्याने आपण धाराशिवमध्येच वापरायचा. म्हणजे इथे सिलेंडर भरून घरी देता येईल किंवा पाईप सप्लाय करता येईल किंवा मग वाहनांना देता येईल. याच्याबद्दलची स्पष्टता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे ह्याच्यातनं उपलब्ध होतं ते सुद्धा इथेच धाराशिवमध्येच द्यायचं याबद्दल पण आमची चर्चा झाली. आता हे सगळे कॉम्प्रेस्ड बायोगॅस CNG करतो मला कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आता आपल्याकडे LPG असतं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असेल ते वॉटर. आपल्याला काय पाहिजे की आपल्या इथल्या रॉ मटेरियलपासून उत्पादित झालेला माल
म्हणजे जो आपल्याला परदेशातनं आणावा लागतोय ते करायचा एक विषय राहत नाही. तर त्या अनुषंगाने आहे आणि हे वाहनांमध्ये वापरतात प्रॉब्लेम नाही. यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यांचं म्हणणं आहे की प्युरिटी 99% आहे. किती फरक पडेल अजून थोडंसं वेगळी टेक्नॉलॉजी आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनाही ते मदत करतात. पिसे नावाचे त्यांचे सहकारी आहे JCBGचं फक्त ते काल होते. ते आपला पुढच्या आठवड्यात वगैरे येतील आपल्याकडे. हा दोन वेगवेगळे विषय आहे. दोन वर्टिकल वेगळे आहे. एक डिफेन्सचं आहे आणि दुसरं शेती निगडीचं ठोंबरे आपल्या ठोंबरे साहेबांना एक पिसे जे आहे त्यांनी तांत्रिक मदत केली म्हणून काल मला ते सांगत होते. ते इश्यूज होते. दादा उद्योग व्यवसाय मोठे येतात त्यामध्ये स्थानिकांना रोजगार द्यायचं त्यामध्ये बोललं जातं. पण ज्यावेळेस असं निश्चित आहे का केंद्र स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे कारण का आपल्याकडे रेल्वेचं काम सुरू आहे. स्थानिक राज्यातले एकीकडे काम होत नाही. नाही या विषयांच्या बाबतीमध्ये थोडं आपण सतर्क राहावं लागेल. बाकी आता जास्त मी बोलत नाही. आपण मिळून सतर्क राहिलो तर काही अडचण नाही. ठीक आहे. हा एक विषय होता. दुसरा मुद्दा आपल्या 2025च्या खरीपच्या पीक विम्याच्या बाबतीत. तर खरीपच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये काही लोकांनी चुकीची बातमी दिली होती की आपला जिल्हा वगळला. तेव्हा मी थोडी आपल्याला सुधारणा करून दिली होती की धाराशिव असेल, लातूर असेल किंवा बीड असेल त्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांनी तक्रारी खूप केल्यामुळे सचिवांच्या स्तरावरती ही प्रक्रिया जी आहे ती चालू होती. परिमल सिंग नावाचे सध्या प्रधान सचिव कृषी ते इलेक्शन ड्युटीवरती असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागला. पण त्यांनी हिअरिंग घेतलंय. मिनिट्समध्ये काही चुका असल्यामुळे ही प्रक्रिया चालू आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडनं ऑर्डर्स होतील. आता मला तुमच्यासमोर मांडायचा तो मुद्दा वेगळा आहे. टेक्निकल यील्ड म्हणजे तांत्रिक जे काही तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जे काही उत्पादन काढले त्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपला मोठा आक्षेप आहे. आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून समजा 1, 2, 3, 4 क्विंटल आलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्ये हे तांत्रिक जे यील्ड आहे हे तांत्रिक उत्पादन जे आहे ते 10 ते जवळजवळ 13 क्विंटल प्रति हेक्टर त्यांनी काढले. आता आपल्याकडे एवढी भयानक परिस्थिती होती सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कल्पना आहे की NDRFच्या माध्यमातून लाखो एकर क्षेत्रावरती आपल्याला अनुदान मिळालं. अनुदान मिळालं कारण 33% जास्त नुकसान झालं. पण एकीकडे आपण म्हणतोय की 33% जास्त नुकसान झालं आहे आणि दुसरीकडे जर तांत्रिक उत्पादन जास्त दिसत असेल तर मग काहीतरी याच्यामध्ये चूक आहे हे लक्षात घेऊन मी आपले संबंधित कृषी मंत्री जे आहेत भरणे साहेबांना पत्र लिहिले की हे टेक्निकल यील्ड काढलंय कसं याच्या बाबतीतलं रिअसेसमेंट होणं गरजेचं आहे. तर ती रिअसेसमेंटची प्रक्रिया जी आहे ती करण्याबाबतीत आपण विनंती केली आहे आणि तसं होईल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याला या बाबतीत मला अजून एक विषय सांगायचा आहे की जेव्हा तांत्रिक उत्पादन काढलं जातं तेव्हा सॅटेलाईट इमेजरी बघितली जाते. म्हणजे उपग्रहाने जे फोटो काढले त्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये व्हेजिटेशन दिसतं म्हणजे हिरवं आहे का वाळलं आहे हे कळू शकतं. परंतु तिथे शेंगा आहेत का नाही आणि शेंगांच्या आतमध्ये दाणे नीट भरलेत का नाही हे स्वाभाविकपणे कळू शकत नाही. हे फिजिकली बघावं लागतं. त्यामुळे तांत्रिक उत्पादनाचा जो फिगर आहे ज्याला 50% वेटेज त्याला दिलं गेलं आहे तर तो विषय देखील आपल्याला व्यवस्थित बघावा लागेल. तुम्हाला हे सांगण्याचं कारण इतकंच आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे दोन्ही मुद्दे जावे. एक म्हणजे जिल्हा वगळलेला नाही आहे त्याची प्रक्रिया चालू आहे. सचिवांच्या स्तरावरती सुनावणी झाली. काही तांत्रिक बाबी काही चुका होत्या मिनिट्समध्ये त्या चेंज होऊन पुढच्या आठवड्यामध्ये जे सचिवांनी आदेश दिले ते क्लिअर होतील. आणि पुढचा मुद्दा हा टेक्निकल यील्डच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे जे वास्तव आहे ते ह्या तांत्रिक यील्डच्या माध्यमातून उत्पादनाच्या फिगरच्या माध्यमातून दिसत नाही. याबद्दल काही प्रश्न आहेत? 2017 आक्षेप आहे आणि 2017 आक्षेप आहे. तुम्ही सांगितले तो वेगळा विषय.
मी परत क्लिअर करतो. जे आक्षेप विमा कंपनीने घेतले हा मुद्दा वेगळा आहे. ही चर्चा आता सचिवांच्या स्तरावर चालली आहे. त्याच्यातनं जे होईल तो वेगळा मुद्दा. आणि मी जे सांगतोय ते टेक्निकल व्ह्यू जे आहे TY जे आहे ते मला पटण्यासारखं नाही आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटत नाही हा मुद्दा म्हणला आहे. त्यांचे जे आक्षेप आहेत ते आपण कसं काय त्यांची नोटीस वेळेस ते सचिवांचं काम आहे. जसं जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलं, जसं आपल्या डिव्हिजनल कमिशनरने फेटाळलं, तसं सचिव ठरवतील काय योग्य आहे. आपल्या लेवलला सगळीकडे जे आहे ती पॉझिटिव्हिटी आहे. आपल्याकडे सगळा डेटा आहे. त्यामुळे अडचण यायला नको. आणि नुकसान झालं तुम्ही सगळे रेकॉर्ड केले ना आहे 33% आहे म्हणून NDRFचं आपण अनुदान दिलं. शेतकऱ्यांना ते पीक विमा मिळणार आहे का फक्त कोर्टात तारीख ते तारीख मारायचं ते आता बघू ना. म्हटल्यासारखं तुम्ही किती मदत करता त्याच्यावरती अवलंबून आहे. 20चा पण तहच अडकलेला आहे विमा. 20चा तो अडकल्या म्हणत असताना किती पैसे आले शेतकऱ्यांना 20चे? ते तर कन्फ्युज झाले शेतकरी. नाही तुम्ही एक मिनिट तुम्ही पत्रकार आहात. तुम्ही प्रश्न विचारला. आता माझा प्रश्न आहे की 2020 मध्ये शेतकऱ्यांना किती कोटी रुपये पीक विमा जो आहे तो कोर्टाच्या माध्यमातून मिळाला. ती माहिती घ्या मग परत आपण चर्चा करूया विषयावर. 1 रुपया मिळत नव्हता. 30 कोटीच्या आसपास मिळालेले. ठीक आहे ना. कसं मिळाला? पण तो पूर्ण मिळाला नाही. त्यात काय वगैरे लास्ट जो आहे तो माझा अर्धा भरला आहे. तुमचा अर्धा रिकामा आहे. बाकी मला बोलायला नका मी. बाकी बाकीच्या जिल्ह्या नांदेडला 800 मिळाले कोटी. वितरित झालेत का नाही तो विषय वेगळा. क्लॅरिटी तरी आहे ना ती. इथे जे आहे ते त्यांनी आणि आपला विषय फक्त एकट्याचा नाही. बीड आणि लातूरला केले तसंच केलंय. एकच मिनिट हा विषय संपला का? ठीक आहे सांग काय भेट दिली होती. हो. MRIच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी मी 2 दिवसापूर्वीच बोललो होतो सचिवांशी. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही MRIच्या स्पेसिफिकेशनचे रिपोर्ट दिले होते त्याबद्दल थोडी साशंकता होती. ती आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सचिव मला म्हटलेले आहेत की आठवड्याभरात मॅक्झिमम मी क्लिअरन्स देऊ. म्हणजे MRI सुरू व्हायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर कॅथ लॅबचा विषय आला. त्याचं काहीतरी 4 महिन्यापूर्वी मशीन आलेली आहे. MRIची मशीन आपणच 4 महिन्यापूर्वी मागवून घेतली होती संबंधित कंपनीशी बोलून. परंतु अजूनही चालू होत नाही. म्हणजे काय बोललो मंत्रालयातले फक्त म्हणजे अधिकाऱ्यांचं एवढं वर्चस्व नाही. त्याचा संबंध नाही. तुम्ही डिटेलमध्ये जात नाही. मंत्रालयातूनच त्यांना म्हणजे परवानगी मिळत नाही. हो तसं नाही. तुम्ही पत्रव्यवहार आता तिथनं घ्या. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की जे स्पेसिफिकेशन ठरवून दिले होते MRIचे स्पेसिफिकेशन्स ते स्पेसिफिकेशन मीट होत नाहीत. म्हणजे जे ठरवून दिलेले निकष आहेत त्यापेक्षा कमी निकषाचा आहे असा आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यामुळे ते डिटेलमध्ये गेले. कॅथ लॅबच्या ट्रान्सफॉर्मरचा DPचा काहीतरी इश्यू आहे. त्याला प्रशासन होईल सुरू होते. तो मागच्या DPDC मध्ये प्रस्तावित मग पैसे दिले काम चालू आहे. गरजेनुसार काहीतरी असं तो इश्यू होता. गरजेनुसार काय प्राधान्यानुसार काही कामं ठरवतो असं म्हटलं होतं आणि त्याच्यामध्ये तो काम इन्क्लूड नाही. तुम्ही समजा जर तिथे आता व्हिजिट केली जे काम चालू आहे तर तुम्हाला क्लॅरिटी येईल की काम कुठपर्यंत आलं आहे. मला जे सांगण्यात आलं आहे की DPचं काम चालू आहे आणि लवकर मी कंप्लीट करू. पैसे उपलब्ध आहेत त्याचे. किती दिवसात चालू होते तिथे म्हणजे मला तुम्ही जे संबंधित आहेत त्यांना विचारायला होता. मला काय माहिती संबंधित कोण आहे. विषय कसा झाला की ते अधिकारी संबंधित तुम्हाला सांगितलं असेल ना की इतक्या दिवस आपण आता इथं माझ्याकडे मिनिट्स येतील. मी आता प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये त्यांना कधीपर्यंत काय होणार आहे तर संबंधित व्यक्तीचं लेखी घ्यायचं म्हटलं आणि माझ्या मिनिट्समध्ये ते रेकॉर्डेड पाहिजे सांगितलं. रेकॉर्डिंग होईल. डीन सरला विचारलं होतं आम्ही त्या विषयी. डीन सरांनी ते DPDCच्या निधीचा किंवा मान्यता पण तुम्ही आत्ता विचारा डीन सरांना. आत्ता विचारा मग परत बोलू आपण. आजच्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. लवकर शहरातले रस्त्याची दुरुस्तीचं मोठं काम चालेल. टप्प्याटप्प्याने चालू आहे. ते कधी पूर्ण होईल असं मग
त्यांना तुम्ही काय उत्तर देता? आणि फार पत्रकार- संत गतीनं काम चालू आहे, संत गतीनं काम चालू आहे. म्हणजे काम चालू तरी आहे त्यांची का? तक्रार आहे की फार अत्यंत मंद गतीनं काम चालू आहे. काम कसं आहे? एक मिनिट, काम बंद काय दुसऱ्या साईडचं? म्हणजे काय विचारायला नको तुम्ही? आता तुम्ही दोघे वैद्य साहेब आणि तुम्ही ईकडे एक तर जावा ते तर इकडे बोलून घ्या. ई येणार का तर बोलून घेऊ आपण. अरे विचार कुठला रस्ता आहे? गोरफळवाला ना? मला सगळं माहिती असणार हो. मग तुम्ही माहिती घ्या ना. अहो आपण सगळेजण आपण सगळे गावात राहतो, ह्याच गावात राहतो, त्यामुळे थोडेसे 2 प्रश्न विचारले की लगेच 4 उत्तरं कळतात. अधिकाऱ्यांचं विचारायचं काय संबंध? अधिकाऱ्यांना नाही विचारायचं. अधिकाऱ्यांना विचारायचं ते सांगत नाही, तुम्हाला विचारलं लोकप्रतिनिधी तुम्ही सांगत नव्हते. मला माहिती अशी मिळालेली आहे की शहरातले काही बांधव जे आहे ते त्या प्रक्रियेमध्ये थोडीशी अडचणी आणतात. ती गोष्ट क्लिअर होईल. पाणी कुठून येते? उजनीवरून पाणी येत आहे. म्हणजे एवढं लांबून पाणी येत आहे. अडचण आता आपल्या बरं झाला प्रश्न उपस्थित केला. काय झालंय, आजच मी सोलापूरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि अधिकाऱ्यांना बोलवलं होतं महावितरणच्या. खांडवीला उजनीला दोन्हीकडे बऱ्याच वेळेस लाईट जाते. तर त्यांचं म्हणणं बेसिकली असं आहे की पावसामुळे आणि काय म्हणते ते त्या पावसाने काय म्हटलं होतं वादळ नाही काय अजून काही कारण सांगितलं काय काय बोललं पाऊस आणि ते हां पण ठीक आहे. त्यांना आता आपण तिथे म्हणजे काही खास करून फीडर जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं घेतलेलं आहे आपल्या वापरासाठीचं म्हणून. आणि एक्सप्रेस फीडर असताना अशी का परिस्थिती आहे हे त्यांना विचारल्यानंतर सुधारणा करतो म्हटले. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे 3 ठिकाणावरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. हातला देवीला एक आणि त्या 2 ठिकाणी. कुठे एक ठिकाणी प्रॉब्लेम आला की अडचणी येत आहेत. शेतीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तो प्रश्न विचारला नाही, परंतु शेतीच्या बाबतीत सुद्धा आता प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतोय. कारण अपेक्षित व्होल्टेज मिळत नाही एक, आणि म्हणावं तेवढा वेळ वीज राहत नाही. त्याचं कारण हे की लोड प्रचंड वाढला आहे. आता स्टॅगरिंगचा एक पर्याय आपण सजेस्ट केला आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्न चालले आहेत. सर्व इंजिनियर्सना सांगितलं आहे की तुमच्या अंतर्गत जे काही ट्रान्सफॉर्मर असतील तिथल्या शेतकऱ्यांबरोबर शक्यतो एक बैठक घेऊन कोणी किती वेळ कधी वापरायचं हे नियोजन केलं तर ओव्हरलोडिंग नाही होणार. होते आणि लोकप्रतिनिधी काय एक कोणीच आवाज उठत नाही त्या संदर्भात. कुठला विषय मला काय माहिती नीट सांगा ना विषय. जिल्ह्यामध्ये 20 शेतकरी जे आहे ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पवनचक्कीच्या आहे ना संदर्भात त्यांनी कुठल्या मुद्द्यात काय वाशी असेल, तुळजापूर असेल, म्हणजे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी. बरं तर ते येते तिथं इथं जिल्हा प्रशासन त्यांनी दखल घेत नाही, पोलीस प्रशासन. नाही माझी विनंती आहे, मी 1-2 दिवस आहे इथे. आपल्या ओळखीचं कोणी असेल तर उद्या सकाळी बोलून घ्या. मला विषय जर समजून घेऊ द्या. सकाळी सकाळी त्यांच्या रजिस्टर आहे की आपले पोलीस प्रशासन. मला काय माहिती ज्यांच्यावरती काही अन्याय झाला आहे. एक मिनिट, ज्यांच्यावरती काही अन्याय झाला असेल तर शेतकऱ्यांना उद्या सकाळी बोलून घ्या. तुम्ही या, आपण समोरासमोर क्लिअर करू. उद्या 10च्या सुमारास घ्या बोलून सर्किट हाऊसला शिंगोली. तर वेळ येतो हो वेळ